नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण माझ्या सगळ्या कलाकृतींना भरघोस प्रतिसाद देताय त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आज आपण करतोय एक छानसं नाजूक दिसणाऱ्या ह्या असल्या फुलांचा महिरप करतोय. त्यासाठी आपल्याला हे फूल कसं करायचं हे बघायचं आहे. चला तर करूया सुरुवात. तर या कलाकृतीला लागणारं साहित्य आहे हे 4 नंबरचे मोती घेतलेले आहेत मी. रेड आहेत आणि हे गोल्डन आहेत. आणि एक 30 नंबरचा धागा आहे. त्याच्यानंतर नीडल आहे, ही बारीक नीडल आहे 11 नंबरची. आणि ही एक कात्री. बस एवढंच साहित्य आहे. मी काही ब्राऊन कलरमध्ये करून घेतलेले आहेत. तुम्ही कोणत्याही रंगामध्ये करू शकता. तर हे फूल कसं करायचं हे पहिल्यांदा बघूया आपण आणि मग करूया जोडायचं कसं. तर करूया सुरुवात या कलाकृतीला. तर या कलाकृतीला सुरुवात करताना पहिल्यांदा आपल्याला 4 मणी, हे रेड कलरचे 4 मोती मी ओवून घेणार आहे आणि त्याची एक छानशी गाठ पाडून घ्यायची आहे. तर ही एक 4 मोती ओवून एक गाठ पाडून घेतली आहे. आता आपण काय करायचं आहे, या प्रत्येक 2 मोत्याच्या मध्ये एक गोल्डन मोती आपल्याला घालून घ्यायचं आहे. प्रत्येक 2 मोत्याच्या मध्ये फक्त एक गोल्डन मोती घालायचा आहे. हा एक घातला. त्यानंतर हा दुसरा. या ठिकाणी मी 4 नंबरचे मोती घेण्याचं कारण असं आहे की ही फुलं खूप नाजूक दिसतात पाहायला आणि करायला सुद्धा थोडी मजा येते. मोठे मणी तुम्ही करू शकता, तुम्ही मोठ्या साईजचे पण घेऊ शकता. पण मला या 4 नंबरच्या मोत्यामध्ये अधिक चांगले वाटतात म्हणून मी 4 नंबरच्या मोत्यामध्ये हे करते. तर आता इथपर्यंत आपण आलो आहे. आपण 4ही बाजूनी हे गोल्डन मोती घालून घेतले आहेत. आता या गोल्डन मोत्यातून आपण सुई टाकून घ्यायची. अशा पद्धतीने तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये प्रत्येक 2 गोल्डन मोत्याच्या मध्ये 2-2 मला रेड मोती घालून घ्यायचे आहेत. 2 मोती प्रत्येक 2 गोल्ड मोत्याच्या मध्ये टाकणार आहे मी. या ठिकाणी हे 2 करायला खूप सोपं आहे. एकदा तुमच्या लक्षात आलं की ते पटकन जमतं. फक्त थोडंसं करताना पहिल्यांदा किचकट वाटतं. त्यानंतर खूप टाईट करू नका. टाईट केलं तर ते फूल तिरपं होतं म्हणून अति जास्त ओढायचं नाही. त्यानंतर हे 2 मोती घालते मी. प्रत्येक 2 गोल्ड मोत्याच्या मध्ये आपण 2-2 लाल रंगाचे मोती घालून घेतोय. तर हे झाले आपले एक आणि हा दुसरा. असे 2-2 मोती आपण घालून घेतले आहेत. तर ही नीडल आपण या गोल्ड मोत्याच्या आणि ह्या 2 मोत्यापैकी एका रेड मोत्याच्या मधून काढून घेतली आहे. आता आपण इथे घालतोय एक रेड मोती. या 2 मोत्याच्या मध्ये एक रेड मोती आणि त्यानंतर जिथे गोल्ड मोती आला आहे त्या ठिकाणी एक गोल्ड मोती. बस याच पद्धतीने आपल्याला गोलगोल करत न्यायचं आहे. फक्त डायरेक्शन लक्षात ठेवायची की आपण कोणत्या डायरेक्शनने निघालो होतो तेवढंच लक्षात ठेवायचं, नाही तर मग चुकतं. आता या ठिकाणी परत
आपण एक रेड मोती आणि एक गोल्ड मोती. बरेचदा डोक्यामध्ये अनेक आयडिया असतात, पण त्या इम्प्लिमेंटेशन करणं कठीण जातं, कारण ते मोती मिळत नाहीत. त्या रंगाचे मोती जर मिळाले तर अनेक कलाकृती जन्माला येऊ शकतात. तर या ठिकाणी परत आपल्याला एक रेड मोती घालून घ्यायचा आहे. एक साईड तुमच्या लक्षात आली की बाकीच्या 4 साईड मग सारख्याच राहतात. तर या ठिकाणी परत एक गोल्ड मोती, त्यानंतर इथे परत एक रेड मोती, आणि इथे परत एक गोल्ड मोती. झाले आपले हा राऊंड कंप्लीट. आता ही सुई मला ह्या मोत्यामध्ये घेऊन यायची आहे. या मोत्यामध्ये हे वर जो तिसरा मोती घातला होता या मोत्या घेऊन यायची आहे. आता इथे आपल्याला घालायचे आहेत 2 गोल्ड, 1 आणि 2, आणि ह्या गोल्ड मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. आता या ठिकाणी घालायचे आहेत 2 रेड, 1 आणि 2. परत ह्या वरच्या टॉपच्या मोत्यामधून ही सुई काढून घ्यायची आहे. आता परत सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. 2 गोल्ड मोती घालायचे आणि ह्या गोल्ड मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत 2 रेड घालायचे आणि ह्या मोत्यातून, ह्या वरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत आता गोल्ड घालायचे 2. याला छान असं स्वस्तिक सारखं किंवा एखाद्या फ्लावर सारखा आकार येतो आहे, तुमच्या लक्षात येत असेल, म्हणून याला स्वस्तिक फूल म्हटलं तरी चालतं. तर परत 2 रेड घालायचे, 1 आणि 2. 2 रेड घालून परत या रेड मोत्यातून सुई काढून घ्यायची वरच्या. आता परत 2 गोल्ड मोती घालायचे आहेत आणि सुई इथून काढून घ्यायची. आता आपला हा शेवटचा राऊंड राहिला आहे. या इथे 2 रेड मोती घालायचे आहेत, 1 आणि 2. 2 रेड मोती घालून या रेड मोत्यातून सुई काढून ह्या गोल्ड मोत्यातून काढून घ्यायची. आता काय करायचं, जिथे मी सुई काढली गोल्ड असेल तर गोल्ड मोती टाकायचं. 1 गोल्ड मोती मी टाकते या ठिकाणी आणि ह्या 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 2 गोल्ड आणि 1 रेड. आता इथे 1 रेड मोती घालायचा. परत ह्या 3 मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. परत 1 गोल्ड
परत त्या 3 मोत्यातून त्याच्या मागच्या 3 मोत्यातून प्लस एक रेड मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची. बघा कसं छान आकार येतो याला. परत या रेड मोत्यातून प्लस या गोल्ड मोत्यातून सुई काढून घेणार आहे मी. परत एक गोल्ड, परत एक रेड, आणि परत एक गोल्ड. एखादा मोती सुटायला नको तेवढी दक्षता घ्यायची फक्त, कारण एखादा मोती सुटला की पूर्ण डिझाईन चुकण्याची शक्यता राहते. म्हणून मोती कुठेही सुटायला नको. आता इथे एक मोती आपल्या इथे राहिलेला आहे. हा एक मोती घातला की हे फूल आपलं कंप्लीट झालं. आता ही सुई मी या ठिकाणी फिरवून घेते. बघा अशा पद्धतीने हे फूल तयार झालं आहे. जवळून पाहू शकता. आता हे फूल जोडायचं कसं ते तुम्हाला दाखवते मी एकदा. आता ही सुई मी ह्या इथल्या या गोल्डन मोत्यापैकी कोणत्याही एका साईडला घेऊन येणार आहे आणि मग आपण ते फूल कसं जोडायचं ते बघूया. तर मी आता ह्या खालच्या भागात या ठिकाणी सुई घेऊन येणार आहे. या ठिकाणी या टोकावरच्या मोत्यामध्ये मला सुई घेऊन यायची आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही कुठूनही सुई आणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. फक्त गोल्ड मोत्याच्या टोकावर सुई घेऊन यायची आहे. तर या ठिकाणी मी ही सुई घेऊन येते आणि मग तुम्हाला दाखवते पुढे जोडायचं कसं. हे आपण एक फूल मी आणखी करून घेतलेलं आहे आणि हे दुसरं फूल. आता ही डिझाईन कशी जोडायची, तर हे जे या ठिकाणी हे 3 मोती जे दिसतात तुम्हाला, हे 4 मोती आले आहेत. ह्याच लाईनमध्ये हे 4 मोती जोडून घ्यायचे आहेत. या पद्धतीने इकडे आणायचे. ही सुई बरोबर ह्या मोत्यातून टाकायची आणि इकडे घेऊन यायची. तर बघा ही सुई मी या 3 मोत्यातून टाकते आहे आणि त्यानंतर पुढच्या मोत्यामध्ये सुई टाकून द्यायची.
ह्या अशा पद्धतीने ही फुलं जोडून घ्यायची असतात, बरोबर. तर मी ही काही फुलं करून घेतली आहेत. आता मी हे फूल या बाजूला घेऊन सुई आता या बाजूला आपण इथून घातली तर सुई या टोकावरती आणावं लागेल आणि मग ह्या फुलाला आपल्याला जोडावं लागेल. तुम्ही तिकडे सुई कशी आणायची ते तुम्ही तुमच्या पद्धतीने आणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. फक्त सुई आणताना बरोबर अपोजिट साईडच्या मोत्यामध्ये ती सुई आली पाहिजे, तेवढं लक्षात ठेवायचं, बाकी काही प्रॉब्लेम नाही. बघा ही सुई आता मी बरोबर या बाजूला जोडली. आता ह्या बाजूला आपण हे फूल जोडून घेऊ. तर हे फूल जोडताना मला काय करावं लागेल, ह्याच्या ज्या डायरेक्शन्स आहेत त्या डायरेक्शन्स बघायच्या आणि डायरेक्शन बघून मग हे फूल जोडायचं. तर आपल्याला ही सुई आता ह्या 3 मोत्यातून काढावी लागेल. ह्या 3 मोत्यातून सुई काढायची आहे, म्हणजे हे फूल जोडलं जाईल. तर बघा या ठिकाणी या मोत्यातून मी सुई टाकते आहे. अशा पद्धतीने ही सुई टाकून घ्यायची आणि सुई टाकून मला आता हे फिक्स करून घ्यायचं आहे. तर मी हे फिक्स करून घेते. तर हे या पद्धतीने आपलं फूल तयार झाले, महिरप तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. या बाजूचा धागा मुद्दाम तोडलेला नाही, कारण हा महिरप जर आपल्याला पुढे वाढवायचा असेल तर आपण वाढवू शकतो. अशा पद्धतीने हा महिरप तयार होतो. हा महिरप तयार करताना याची सिंगल फुलं ठेवली तरी चालतात किंवा अशी जोडून घेतली तरी चालतात. फक्त ही फुलं ठेवताना या ठिकाणी पहा, ही अशी परतून जातात फुलं बरेचदा, कारण ती फ्लेक्झिबल आहेत. फक्त फुलं कशी जोडली आहेत तेवढं लक्षात ठेवायचं आपण. अशा पद्धतीने तशा पद्धतीने हे सुंदर महिरप तयार होते. तुम्हाला ही डिझाईन नक्की आवडली असेल अशी आशा करते. जे ह्या चॅनलला नवीन असतील त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नोटिफिकेशन मिळायला मदत होईल. लाईक करा, कॉमेंट करा आणि तुम्हाला नेमकं काय आवडतं ते लिहा, म्हणजे मला आणखी नवीन कलाकृती करायला प्रेरणा मिळेल. आजच्यापुरतं एवढंच. भेटूया नवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.